अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होते राज्यसभामध्ये अर्ध्या मतांनी तो निवडून आला आणि लोकशाहीच्या गोष्टी करते, याला पाळणार त्याला पाळणार। अरे स्वतः संजय राऊतना हिम्मत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा। जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे। ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत? तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का? अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होते राज्यसभामध्ये अर्ध्या मतांनी तो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही, लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या गोष्टी करते, याला पाळणार त्याला पाळणार। अरे स्वतः संजय राऊतना हिम्मत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा। बडनेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा, अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा। या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे। पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही, महानगरपालिकांनी, आमदारकीनी कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। हा एकच करू शकते, जाऊन सिल्वर वोकर लोटांगण टाकू शकते।